तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजची जर्नी लय मोठी आहे म्हणून लवकर सकाळी 6ला निघालो. हॉटेल सोडलो आणि लगेच निघालो. मग काय बाहेर गेलो भेटली आपल्याला ऑटो. आज लांब जायचं होतं म्हणून बिकानेर का बघणं होणार नाही म्हणून मी असंच ऑटो मध्ये बिकानेर बघितला. आणि ही जी तुम्हाला स्मारक दिसत आहे ही रायसिंग राठोड आहेत. यांनी बिकानेरचा किल्ला बनविला. आणि ही जी दुसरी स्मारक तुम्हाला दिसत आहे ह्यांचं नाव आहे राव भिकाजी. ह्यांनी बिकानेर राज्याची स्थापना केली. आणि ही आहे बिकानेरची आन बान शान जुनागड किल्ला. आणि ह्या किल्ल्याची लय मोठी स्टोरी आहे. असं म्हणतात की जेव्हा राव भिकाजी बिकानेरला आलते तेव्हा मा कर्णीनं राव भिकाजीला आशीर्वाद दिलता. मग मा कर्णीच्या आशीर्वादानं राव भिकाजीनं ह्या किल्ल्याची नीव दिली. मग ह्या किल्ल्याचं निर्माण रायसिंग राठोडनं केलं. किल्ला बघत बघत पत्ताच लागला नाही बस स्टँड कवा आलं. मग काय बघत बघत माझी नजर गेली आमच्या राजस्थानचं स्पेशल डिश मिरची बडा. खायचं लय मन होतं पण काय करावं, तवर बस आली. लवकर जाऊन बसलो बस मध्ये. मला तर जायचं होतं चारणवाडा, एक छोटस गाव आहे पण त्याची डायरेक्ट बस भेटली नाही. मग काय त्या गावच्या तालुक्याचं नाव बज्जू आहे म्हणून बज्जूला निघालो. बिकानेरहून बज्जू 100 किलोमीटर होता. मग काय बिकानेरच्या दृश्य बघून बघत बघत गेलो लगेच बज्जूला. मग काय बसनं सोडलं मला बज्जू तालुक्यामध्ये. आता मी माझ्या गावाहून कम्प्लीट 400 किलोमीटर लांब आहे. मग काय चलत चलत गेलो तर काय आमचे सोयरेच भेटले तिकडे. सोयऱ्यानं खाऊ घातली आम्हाला कचोरी. तुम्ही विचार करत असाल की एवढं लांब एक खेड्यासाठी कशाला आले, तुम्हाला पार्ट 4 मध्ये सांगू. धन्यवाद.